हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी दोघांसाठी एक नवीन चॅलेंज, ज्याच्यात आम्ही हू नो हुम बेटर असं करणार आहे. की अमोल मला जास्त ओळखतात की मी अमोलला जास्त ओळखते. याच्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावर आम्ही आन्सर करू आणि कोणाला जास्त पॉईंट्स मिळतात ते तुम्ही गेस करा. गेस नका करू, काउंट करा. तुम्हाला काय म्हणायचंय? आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तेच कसं? तेच महत्वाचं आहे ना ऍक्च्युली. सबस्क्राईब केलं पाहिजे लोकांनी, ठीक आहे, तरच चॅनलची ग्रोथ होईल ना. तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅलेंज साठी रेडी राहा. मी चॅलेंज साठी रेडीच ऑलरेडी. चला स्टार्ट करूया आपण. तर कोमल आम्हाला क्वेश्चन विचारते, बघू. जय उत्तर सांगितलं तर बरं होईल प्रश्नाचं अगोदर. कसं चॅलेंज असा घ्या. जय श्रीराम मराठी गाणी ऐकायला आवडतात की हिंदी? माझा आहे फिक्स. करू स्टार्ट? हो. 3, 2, 1. मराठी. मराठी. बरोबर. जय श्रीला वीकेंडला कुठे जायला आवडते? 3, 2, 1. डिमार्ट. डिमार्ट बरोबर होतं. मला माहितीये शॉपिंग शिवाय दुसरं काय कुठं आवडतच नाही आम्हाला काहीच. डिमार्टला मी जाते फक्त आणि घेत नाही काही, असं आहे. बिल कसं होतं मग डिमार्टला? अमोलचा फेवरेट सीझन कोणता? 1, 2, 3. नाही मी रेडी नाही आज. काय सीझन माहित नाही. एवढा विचार करताय? किती वर्ष झाले आता? ठीक आहे. हा सीझन 3, 2, 1. बोला दोघांसोबत. नाही सोबत होतं. मी काय बोलत नाही. सांगा काय होतं, सांगा तुमचं आवडतं काय सीझन. नजरेतून नका सांगू. म्हणजे मला हरवायचं मग काय बोलणार का आता? हिवाळा आवडतो तुम्हाला? खरं सांगा. खरं सांगतो. पावसाळा. पावसाळा नाही तो म्हणायचं मला, हिवाळा. बरोबर आहे, हिवाळा. सोबत द्यायचं बरं काय, चिटिंग नाही करायची. जय श्रीला सगळ्यात जास्त काय खायला आवडतं, स्वीट की स्पायसी? स्पायसी. चुकलं. स्वीट आवडतं मला. स्पायसी. आणि पिझ्झा कोण खातं? पिझ्झा खायला पिझ्झा पण स्पायसी आहे ना. मी सांगते स्वीट आवडतं जास्त. प्रेग्नन्सी मध्ये पण त्यांना स्वीट जास्त खाऊ वाटत होतं. मॅगी म्हणजे सगळे स्पायसी. गुडचं सांगताय ते. बरं, नेक्स्ट. खोटं नाही बोलायचं. बरं ठीक आहे, तू माझेच. नेक्स्ट क्वेश्चन. अमोलचं फेवरेट ड्रिंक कोणतं? विचार करा, मी 3, 2, 1 बोलते आणि सोबत आता उत्तर द्या. ड्रिंक. ठीक आहे, तुमचं ठरलंय भाऊजी? हा माझं आहे. 3, 2, 1. डाएट कोक. नाही, चुकीचं आहे. डाएट कोक मी खूप कमी घेतो. आता डाएट कोक घ्यायला सुरुवात केली. आवडतं ड्रिंक ORS. काय जिम करतो, सर्वात जास्त एनर्जी जास्त करून मी ड्रिंक हेच घेतलं, ORS. पण मला काल कशाला म्हणत होते डाएट कोक घेऊन ये, डाएट कोक. त्यावेळेस आता ORS तिथं अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं मी डाएट कोक घेईल. ORS ऐवजी तुम्ही लिंबू सरबत पण पिऊ शकता. लिंबू सरबत पण भेटतं तिथं. लिंबू सरबत पण अवेलेबल नव्हतं तिथं. होतं तिथं, भेटतं. नाही आन्सर ऑफिस मध्ये लिंबू सरबत पण भेटतं. आणि ना यांना तरी पण मला डाएट कोक आणायला सांगितलं तर डाएट कोक हेच आन्सर असं. म्हणजे त्यांचं विचारायचं. म्हणजे आवडतं मला आणि बळजबरी डाएट कोकच आन्सर आहे. नाही चुकीचं आहे. डाएट कोक नाहीये. जाऊ द्या, मी एडिट करेल जेव्हा. किती म्हणजे ORS आणलेत घरी विचार कर. किती आणले मला तर नाही माहिती. 7-8 पाकिट आणले असं ORS चे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं का? झालं कन्फर्म डाएट कोक आवडतं? नाही, चुकीचं आहे बरं का. मग अमोलला कुठला हिरो जास्त आवडतो? ठरलंय का? नाही माझं ठरलं नाही, आम्हाला विचार करायला लागला. तुमचं ठरलंय का?
त्यांना आवडत झालं कुठला हिरो मराठी की आतापर्यंत नाही 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 हिंट्स नाही. मी म्हणजे कोणत्या हिरो कडून मी जास्त शिकत होतो काय वगैरे. हिंट्स नाही हिंट्स नाही. हा, झालं. 3, 2, 1 सोबत. रोडे. हे बरोबर आहे. बरोबर नाही सोबत सांगा. गौतम रोडे बरोबर करेक्ट. का गौतम रोडे कशावरून ते म्हणते? जिम काहीतरी करतो ना तो. मला नाही माहिती जिम मोटिवेशन. पण हे करतात त्यांना. त्याची लाईफस्टाईल भारी आहे. तो रेग्युलरली जिम करतो त्याच्यामुळे आणि त्याचे मूवी चांगले आहेत. मूवीज नाही माहिती मला पण त्याची एक सिरियल आहे ती त्यांना जास्त आवडायची. काय सिरियल काय ते नाही माहिती सिरियलचं मला. नाव काय होतं ते? कोमलला माहित असेल. सरस्वती चंद्र. सरस्वती चंद्राचा फॅन झालो. मला तेवढी एकच सिरियल माहिती जे हे सगळे बघायचे. आमचं लग्न जमलं ना तेव्हा पण हे सारखे मला सरस्वती चंद्राचे व्हिडिओ पाठवायचे. आणि असं ती कसं घागरा घालती तसं तू घाल असं त्याची पर्सनॅलिटी खूप भारी होते आणि त्याच्यातून ना खूप ती हिंदी सिरियल आहे आपण मराठी आहे. पण त्याच्यातून शिकायला मिळालं. त्याचे म्हणजे जिम वगैरे करण्याची पद्धत आणि हार्ड वर्क वगैरे आणि डेडिकेशन खूप भारी आहे त्याच्यामुळे. अमोलचा फेवरेट फेस्टिवल कोणता? विचार झाल्यावर सांगा. आता विचार करा ते ह्याच्यासारखं करू नका. ठीक आहे. हा. सीझन सारखं ठरलंय. सोबत द्यायचं बरं का भाऊजी ऐकायचं नाही तर काय म्हणते. 3, 2, 1 बोला. दिवाळी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. जयश्रीचा फेवरेट कलर कोणता? डिसाइड करा आधी. झालं डिसाइड. 3, 2, 1 ब्लॅक. ब्लॅक. हा असंच. नेक्स्ट. जयश्रीचा फेवरेट मूवी कोणता? हा ठीक आहे. तुमचं? तुम्हाला माहिती का माझा मूवी कोणता आहे? नाही माहिती यांना काहीच माहित नाही माझ्याबद्दल. 3 ठरलंय का भाऊजी? नाही ठरलं. बरं ठरवा. मला कळा ना. हा आला लक्षात माझ्या. 3, 2, 1 जब वी मेट. तो कुठे आहे? तुम्ही कोणतं सांगितलं? ते जिंदगी ना मिली दुबारा तो आवडतो ना. जिंदगी ना मी पाहिलं पण नाही. तुम्हाला हे म्हणायचंय का? ते याचा काय तिचं नाव? ये जवानी है दिवानी. नाही 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 नाही. मला जब वी मेट आवडतो पण तुम्हाला जे म्हणायचं ते पण मला लक्षात आलेलं आहे. आलिया भट्टचं नाही का तू सारखं त्याचे सॉन्ग ऐकत असते तू? कोणता? रबनी बनाती जोडी. नाही, आलिया भट्टचा नाहीये तो. आलिया भट्ट आणि त्याच्या शाहरुख खान आहे त्याच्यात. डिअर जिंदगी. हा डिअर जिंदगी. ते ठीक आहे. मग तो असाच आहे. माझा आवडतं नाही पण जब वी मेट आवडतो मला बघायला. जास्त वेळा बघन मी किती का वेळा. मला आता कोणता मूवी आवडतो? जब वी मेट. नेक्स्ट क्वेश्चन. अमोलची फेवरेट गाडी कुठली? सगळ्यांना माहिती. मी परत विचारते सॉरी. हे ऍक्च्युली मला कन्फ्युजिंग आहे. म्हणजे आता आहे ती अजून घ्यायची ती. अमोलची फेवरेट गाडी कुठली? माझ्यासाठी खरंच कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे हा. की आता घ्यायची ती आहे की आता आहे ती आहे? का होती ती आहे? 1, 2, 3 फॉर्च्युनर. त्यांनी आन्सर ऑलरेडी दिलं होतं की कन्फ्युज. सफारी देणार होते. मी सफारी देणार होते. पण पुढचं ड्रीम आहे ना आता फॉर्च्युनर. ड्रीम आहे ते ड्रीम आहे. मग सफारी कशाला घेतली? सफारी आवडत नाही का? सफारी पण त्यावेळेस माझं बजेट नव्हतं ना. आता बजेट वाढलं त्याच्यामुळे आता फॉर्च्युनर नेक्स्ट ड्रीम कार आहे. फर्स्ट ड्रीम कार टाटा सफारी होती. आता डायरेक्ट टाटा सफारीतून डायरेक्ट टोयोटा फॉर्च्युनर. यांना आहे ना ज्या दिवशी सफारी घेतली त्याच दिवशी रात्री ड्रीम पडलं फॉर्च्युनरचं. त्यामुळे त्यांचं ड्रीम परत चेंज होतंय. सारखे ड्रीम चेंज होतात है ना. कार एंथुसियास्ट ती. जयश्रीला सनराईज आवडतो की सनसेट? ठरल्यावर सांगा. 2च ऑप्शन आहेत. जास्त विचार नका करू. ठीक आहे. माझं रेडी आहे. तुमचं? माझं पण रेडी आहे. 3, 2, 1 सनसेट. जमलं.
सनराईज कधी बघायला मिळतच नसायचं. बघितलंय त्यांनी मध्ये आम्ही जायचो वॉकला. आपण म्हणजे सनराईज बघितलंय. आपण किती बघितले मागच्या 2 वर्षी? वर्षामध्ये तू कधी सनसेट बघितलाय जीव? सांग बरं. किती वेळा सनसेट बघितलंय मी. किती वेळा बघितला? आता त्या दिवशी नाही बघितला का. मी व्हिडिओ करत होते आणि गाडीतून चाललो होतं, पण तेव्हा खूप छान सूर्य दिसत होता. काय म्हणजे तुमचं सनराईज बघितला नाही मी? बघितला हो. मी आहे तुमच्या सोबत. सनराईज बघितलाय आपण मागच्या वर्षी. सनसेट जास्त वेळा बघितला असेल. मग सनसेटच आवडतो मला. खूप कलर असतात ना, त्यामुळे सनसेट आवडतो मला. आणि सनराईजला मी उठलेली तेच त्याच्यामुळेच म्हटलं सनसेट. ते म्हणजे सोपं होतं क्वेश्चन यांना. कॉमन्सनी सोपे यांना दिलेत, मला अवघड दिले. ओके, हे आन्सर ताईंना माहितीच असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. अमोलचं ड्रीम ट्रॅव्हल लोकेशन कोणतं? ठरल्यावर सांगा. मला माहित नाहीये. ठीक आहे. तुमचं ठरलं? हा, तुम्हाला माहितीच आहे ना. मला माहिती. 3, 2, 1. स्वित्झर्लंड. ड्रीम ट्रॅव्हल लोकेशन नाहीये स्वित्झर्लंड नाही माझं टर्की आहे. आता मनापासून सांगा काय बरोबर आहे. स्वित्झर्लंड बरोबर आहे ना. मग कशाला मला कधी जायचं? जिंकायचंय ना, त्याच्यामुळे जिंकण्यासाठी नाही, असं ऑनेस्टली सांगा. खरं सांगतो, बरोबर आहे. तू जिंकणार आहे, टेन्शन घेऊ नको. त्याच्यात पण जिंकणार आहे. कधी जायचं मग आपल्याला? आपलं एवढं ड्रीम लोकेशन. मी कुठं पण म्हणलं नाही कुठं जायचं आपल्याला, तर सारखं सांगत असते उद्या सकाळी बॅग भरून ठेवू. बरोबर. उद्या सकाळी निघू 4 वाजता. लवकर पोहोचू ना आपण. म्हणजे यांना माहिती मी उठत नाही म्हणून 4 वाजताच सांगून जातात. सनराईज बघायला. नाही, सनराईज सुद्धा खूप छान असतो, पण मला सुद्धा सनसेटच आवडतो. सनराईजला खूप शांतता असते, सनसेटला तशी ब्रह्ममुहूर्त. सनसेटला एवढी शांतता नसते. सनराईजला जे असेच लोक उठतात ज्यांना शांतता आवडते. मला तर सनराईज आवडतो. सनराईज कसं लवकर सकाळी उठायला वेगळं नेचर भारी असतं ना बघायला. नाही, आपल्या ड्रीम लोकेशन बद्दल चालू आहे. मला वाटलं परत सनराईज नाही, ते तिथं आलं. टॉपिक चेंज झाला का? ड्रीम लोकेशनला कधी जायचं आपल्याला? उद्याच जाऊ सकाळी 4 वाजता नाही खूप आता खरं आन्सर सांगा. हे मला रोज ऐकायला भेटते, इथं जायचं कधी जायचं, मग ते 4 वाजता जायचं. जाऊ ना आपण पुढच्या वर्षी 100%. बघू. पुढच्या वर्षी असतं, जसं उद्याचं उद्या असतो. आता नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन. जयश्रीला कुठलं आउटफिट जास्त आवडतं? हा, ठीक आहे, मी रेडी आहे. तुम्ही एकदाच आन्सर द्या ना. आता सोबत आन्सर द्या. 3, 2, 1. साडी. हे जमले, हे पाहिजे होते. क्वेश्चन आन्सर द्यायला परत काय सोपं होतं. एवढ्या साड्यांचा व्हिडिओ केला, कोणी पण म्हणून साडीच आवडते ना. जर तुम्ही तो माझा लास्ट ब्लॉग बघितला नसेल तर तो साड्यांचा व्हिडिओचा ब्लॉग नक्की बघा आणि नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे, तर तुम्ही जाऊन बघा. त्याच्यावरून कळेल की साड्या कमीत कमी 1 ते 1.5 लाखाच्या साड्या असतील आणि त्या फक्त 2च दिवस वापरल्या. मी मागच्या व्हिडिओत पण बोललो होतो. मला आवडतं साड्या घ्यायला आणि नेसायला. मला वाटलं साड्या घ्यायला आणि कपाटात ठेवायला. कपाटात पण ठेवायच्या असतात ना साड्या, घेऊनच कुठेतरी ठेवायला कपाटातून बाहेर आल्या पाहिजे ना. ठेवायच्या काय उपयोग आहे जर तुम्ही 7-8 हजारच्या साड्या घेत असता त्याचा वापर होत नाही. मी जिंकलो असेल, मला माहिती आहे. मी जिंकले. मी नाही, डेडिकेशन माझ्याकडे बघ. मी 100% जिंकणार. काय डेडिकेशन याच्यात? मग सगळे सगळे याला काय डेडिकेशन नाही करायची. चिटिंग नाही करायची. त्यांचं जास्त प्रेम आहे. चिटिंग करत असेल तर काय उपयोग आहे चॅलेंजचा?
कोण जिंकलं? चिटिंग नाही ठीक केली आहे, आहे कोमल- कोणी. कोमलकडे आपला answer. ठीक आहे. भाऊजींचे सरच्या अगोदर मी सांगतो मी जिंकलोय. काय बरं बोलू द्या ना तिला बोलू. बरोबर आहे. बोला. तुम्ही जिंकले आहात. तुमचे 5 आन्सर्स करेक्ट आहेत आणि ताईंचे 4 करेक्ट आहेत. ही movie better. मला माहित होतं मी जिंकणार आहे कारण मी खूप जवळून ओळखतो तुला. काय म्हणजे मी ओळखत नाही का तुम्हाला? मग तू ओळखत असेल तर कुठलं तुम्ही ड्रिंक मला? ड्रिंक ड्रिंक हा ड्रिंक. ड्रिंकचं किती सोपं होतं जे डाएट कोकच आता होतं. नाही डाएट कोक ड्रीमचं डाएट कोक. ड्रिंक ड्रिंक. ड्रिंक मी आताच घ्यायला लागलोय म्हणजे कोकचा विषय आहे त्याच्यात कॅफिन असतं पण 0 शुगर असते म्हणून मी डाएट कोक घेतो कारण माझी जिम चालू आहे. ओव्हरएचचे सर्वात जास्त बेनिफिट आहे कंटिन्युअस एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक एनर्जी मेंटेन राहते. ड्रिंक कुठलंय त्यात? सर्वात जास्त मी हेच घेत होतो ना ओव्हरएस मागची जर 5 डाएट- आता किती वर्ष ठीक आहे, झाली अशा आता? पद्धतीने हे जिंकले Yes. आहेत तर यांच्याकडून आज पार्टी होणार आहे. जास्त पार्टी द्या. पार्टी काय कोणत्या हॉटेलमध्ये सांगा लगेच देतो पार्टी. चला मग लगेच आपले ड्रीम कम्प्लीट करायचे नाही काय फायदा आयुष्यात. तेच माणसाने मी ड्रीम कट करणार. कम्प्लीट केलं पाहिजे. कट नको करू हे वाक्य माझं फेमस होईल. ठीक आहे मला यांना एक क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही मला फक्त एकच एकच क्वेश्चन विचार बघू आपण ते 100 क्वेश्चन विचारले तरी बरोबर येतील. एकच विचारणार आहे 100 की विचारला तरी. तुम्ही मला बघायला कुठल्या तारखेला आले होते? मी आलो होतो कालच आलो होतो ना बघायला. नाही आठवत तर नाही म्हणा. असं कसं होईल जयवीला बघायची डेट आठवत नाही मला असं नाही आठवणार तुम्हाला, नाही आठवणार ही गोष्ट. मेमरी स्ट्रॉंग आहे माझी. ती अशी आठवायची नाहीच आहे, ती अशी तोंडावर पाहिजे. हो बघा. डायरेक्ट आन्सर देतो मी. सांगा. मी आलो आणि ही होतो बरोबर पाहिजे मला, चुकीची नाही पाहिजे. 9 जून 2017 बरोबर ना. आणि सकाळी आलो एकदम टायमिंग सांगतो मी 10 डेट वाजता आलो चुकलेली होतो. आहे, डेट चुकलेली आहे. 11 जून सॉरी 11 जून आता 11 जून लक्षात आहे, 2017 11 जून. आणि मी 11 जून काय 11 जून 2017 आणि हे पण सांगतो ऍट अराउंड किती असेल 10 वाजता आलो होतो मी बरोबर ना. आता बघ मी म्हणलं मी 11 तुम्हाला यांना 10 ला बोलवलं होतं, 11 ला आले म्हणजे किती टाइम्स त्यांनी बघायला पालन केलं त्यावेळेस. टायमिंगला महत्व आहे ना. टायमिंगच्या बाबतीत पंक्च्युअल नाहीये. तर मंडळी अशा पद्धतीने अमोल बनकर जिंकलेला आहे. दरवेळेस मी जिंकतो त्याच्यामुळे दरवेळेस? आणि पुढच्या वेळेस पण मी जिंकणार. सगळे चॅलेंज मीच कम्प्लीट करणार. हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे आणि नवीन चॅलेंज साठी आम्हाला अमोलला जिंकण्याला बघण्यासाठी बोला आता असं बोलायचं असं बोलू का? अमोलच्या टीम मध्ये आहे आम्ही. तर नवीन चॅलेंज बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय, टेक केअर.